माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पायाशी का बसते? ग्रहांशी संबंधित हे कारण खूपच मनोरंजक असे आहे. तर हिंदू धर्मातील प्रत्येक देवतेशी संबंधित काही पौराणिक कथा तुम्ही वाचल्या किंवा ऐकल्या असतील. याशिवाय तुम्ही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे चित्र लक्षपूर्वक जर पाहिले तर ज्यामध्ये देवी लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पायाजवळ बसलेली दिसते. तिला या मुद्रेत बसलेले पाहून तुमच्या मनात प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की देवी लक्ष्मी नेहमी भगवान विष्णूंच्या चरणाजवळ बसलेली दिसते. त्यामागे असे काय कारण आहे ते नक्की जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे एकमेकांना पूरक म्हणून वर्णलेले आहे. की असे म्हणतात की ज्यांना भगवान विष्णू आणि आता माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. देवी लक्ष्मी नेहमी भगवान विष्णूंसोबत वैकुंठ धाममध्ये निवास करते, जिथे एकीकडे भगवान विष्णूला विश्वाचे रक्षणकर्ते मानले जाते तर दुसरीकडे माता लक्ष्मी विश्वाचे नियंत्रक असे म्हटले जाते. नारद मुनींचे आगमन झाल्यानंतर एक दिवशी एकेकाळी देवऋषी नारद लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी पोहोचले. त्यावेळी भगवान विष्णू झोपेत होते. त्यामुळे देवऋषी नारदांनी त्यांची वाट पाहणे योग्य मानले. या दरम्यान जेव्हा त्यांनी माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पायाशी बसलेले पाहिले तेव्हा नारद मुनींच्या मनात प्रश्न निर्माण झाला की माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या चरणी का बसते? हे मुख्य कारण आहे, तर ते आता आपण समजून घेऊया. माता लक्ष्मीने नारद मुनींना सांगितले की देवगुरु बृहस्पती स्त्रियांच्या हातात राहतात आणि राक्षस गुरु शुक्राचार्य पुरुषांच्या पायात वास करतात, त्यामुळे शुभता पसरते. याशिवाय धनही मिळते. याच कारणामुळे देवी लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पायाजवळच बसत नाही तर हाताने त्यांचे पाय दाबते. धन्यवाद.